अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी मानसशास्त्राचा संबंध. अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा विचार करण्यापूर्वी शिक्षण या संज्ञेचा अर्थ आपणास माहीत असावयाच हवा. शिक्षण ही अधिक व्यापक संज्ञा आहे. शिक्षण या शब्दाला एज्युकेशन असा शब्द वापरला जातो. लॅटिन भाषेत टू एज्युकेट म्हणजे टू लीड, मार्गदर्शन करणे. काही विचारवंत ई म्हणजे आउट आणि ड्युको म्हणजे टू ड्रॉ. एज्युकेट मीन टू ड्रॉ आउट व्हॉट इज पोटेन्शियल असा शिक्षण या संज्ञेचा अर्थ लावतात. शिक्षण म्हणजे व्यक्तीच्या सार्वजनिक विकासात शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक व नैतिक विकास समाविष्ट आहे. शिक्षण म्हणजे अपेक्षित वर्तन बदल होय. व्यक्तीच्या वर्तनात सुयोग्य व अपेक्षित बदल घडून आणण्याचे कार्य शिक्षण करीत असते. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाच्या समतोल विकास साधला जातो. तसेच समायोजन क्षमताही विकसित होते. शिक्षण प्रतिक्रियेचे वैशिष्ट्येही या संदर्भात आपण विचारात घेतली पाहिजेत. वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. प्रथम, शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. सेकंड आहे, शिक्षण ही एक नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे. तिसऱ्यात, शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे. हे सर्व पॉइंट लक्षात ठेवा. नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे, अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे, मानसिक प्रक्रिया आहे. अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. शिक्षण ही सामाजिक प्रक्रिया पण आहे. शिक्षण औपचारिक, अनौपचारिक आणि सहजपणे दिले जाते. शिक्षण ही एक समयस्फूर्ती प्रक्रिया आहे. शिक्षण ही अपेक्षित वर्तनबद्दल घडवून आणणारी, सार्वजनिक विकास साधणारी, संयुक्त सवय स्फूर्तीत अखंड चालणारी सामाजिक प्रक्रिया कुटुंब, शाळा आणि समाज या संस्थांच्या माध्यमातून चालू असते. शिक्षण म्हणजे प्रामुख्याने प्रामुख्याने अध्यापन मानले तर मानसशास्त्राच्या आणि शिक्षणाच्या अतिशय जवळचा संबंध असल्याचे आपणास जाणवते. वर्तनाचे शास्त्र म्हणून आपण मानसशास्त्राकडे पाहतो. मानसशास्त्र वस्तुनिष्ठपणे तसेच शास्त्रीय पद्धतीने व्यक्ती वर्तनाचा अभ्यास करते. मानवी वर्तनी विषयक प्रेरणा घटक आणि वर्तनावर सामान्यपणे नियंत्रण ठेवणारी तत्वे मानसशास्त्राच्या कक्षेत येतात. शिक्षण म्हणजे व्यक्तीच्या वर्तनातील सुयोग्य बद्दल हे आपण पाहिले. तेव्हा मानव आणि मानवेतर प्राणी यांच्यातील वर्तन हा घटक मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्र हा या दोन्ही शास्त्रांतील समान घटक आहे. व्यक्ती वर्तनाचा अभ्यास मानसशास्त्र करते आणि वर्तनाला योग्य वर्णन लावण्याचे काम शिक्षणशास्त्र करते. असा मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्राच्या अत्यंत जवळचा संबंध आहे. सागरातील पाणी आणि लाट यांचा जसा संबंध आहे तसा संबंध शिक्षणशास्त्र आणि मानसशास्त्राचा आहे असे म्हणणे वावणे ठरणार नाही. दोन्ही शास्त्रांचा अभ्यास प्राण्याशी संबंधित आहे. मानसशास्त्र हे वर्तनाच्या तर शिक्षणशास्त्र हे वर्तनाला सुयोग वळण लावणारे शास्त्र आहे. आधुनिक शिक्षण हे मानसशास्त्राने प्रभावित झाले आहे असे आपणास दिसून येईल. अध्ययन हा शैक्षणिक मानसशास्त्राचा प्रमुख विषय आहे. अध्ययन प्रक्रिया, अध्ययनाचे सिद्धांत, अध्ययनातील पठारावस्था, अवधान, अभिरुची, प्रेरणा, स्मरण, व्यक्तिभेद, अनुवंश व परिसर, मानसिक आरोग्य हे सगळे घटक बालविकासाशी संबंधी आहे. या सगळ्या
घटकांना मानसशास्त्राचे आधार लाभला. अध्ययनास गतिमान करणारे अध्यापनही अलीकडे विचारात घेतले जाऊ लागले. शिक्षणातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठीही मानसशास्त्राचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. मानसशास्त्रातील मानसशास्त्रीय तत्वे व सिद्धांत यांचे आयोजन शिक्षणात होताच होतेच, पण त्याबरोबर वर्गाध्यापनात शिक्षक विद्यार्थी यांच्यातील विविध आंतरक्रियाच्या संबंधातही शिक्षणिक शैक्षणिक मानसशास्त्राचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात होतो. असे शिक्षणशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्र यांचे जवळचे नाते आहे. आता आपण पाहूया शिक्षकाला मानसशास्त्राच्या अध्ययनाची गरज नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.